नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या टॉप 10 बातम्या। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी सुरू आहेत। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे। महायुती सरकारमधील 8 वादग्रस्त मंत्र्यांना लवकरच दत्तू देण्यात येणार असल्याची बोललं जात आहे। त्यांच्याऐवजी काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाईल असे बोललं जात आहे। यात भाजपचे 2, शिंदे गटातील 4 आणि पवार गटातील 2 मंत्र्यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे। स्थानिक समर्थवाडी भागातील शंकरलाल कोठारी इंग्लिश मीडियम स्कूल येथे दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला केवळ 1000चा पाढा येत नसल्याच्या कारणावरून प्राचार्यांनी पट्टीने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। ही विद्यार्थिनी आराध्या प्रमोद शिंदे असून ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रमोद शिंदे यांची मुलगी आहे। राहत्या घरात बेडरूम मध्ये पती पत्नीचा मृतदेह आढळून आल्याने नवी सांगवीत खळबळ उडाली आहे। घरातील बेडरूम मध्ये पतीचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील आणि त्यांच्या जवळच भिंतीला टेकून बसलेल्या संशयास्पद अवस्थेत पत्नीचा मृतदेह आढळून आला आहे। पती पत्नीत सतत वाद होत असल्याने या प्रकरणात अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत। देशात अंमली पदार्थांच्या तस्करीची नवी रूप समोर येत असून उच्च क्षमतेच्या हायब्रिड गांजाची मागणी आणि तस्करी झपाट्याने वाढत आहे। महाराष्ट्र तस्करांच्या टार्गेटवर असून यावर्षी महाराष्ट्र राज्य हायब्रिड गांजाच्या तस्करी प्रकरणी देशात 3ऱ्या क्रमांकावर आहे। हा गांजा प्रामुख्याने थायलंड वरून येत असून बरेचदा तस्करीसाठी हवाई मार्ग किंवा कुरिअरचा देखील वापर करण्यात येतो अशी माहिती समोर आली आहे। रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शहरातील राजीवळा कर्ला दरम्यान गस्त घालत असताना ब्राऊन हिरोईन सदृश्य अंमली पदार्थ विकणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले आहे। गुरुवारी रात्री उशिरा करण्यात आलेल्या या कारवाईत आरोपींकडून 11 ग्रॅम वजनाचे ब्राऊन हिरोईन आणि इतर मुद्देमाल असा एकूण 90,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी कथित अवमानकारक विधान केल्याप्रकरणी नाशिकच्या न्यायालयाने गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला। राहुल गांधी यांनी नाशिकच्या न्यायालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे हजेरी लावली। पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारा जिल्ह्यात येत्या 24 तासात अत्याधिक पावसाची शक्यता असून हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जाहीर केलाय। नागपूर व वर्धा जिल्ह्यातील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। त्यामुळे या जिल्ह्यातील प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना दिली आहे। तुळजाभवानी मंदिरातील नवीन शिखर आणि गाभाऱ्यास भोपे पुजारी मंडळाने विरोध केला असून भोपे पुजारी मंडळ न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे मंदिर प्रशासन विरुद्ध भोपे पुजारी मंडळ हा वाद उफाळण्याची शक्यता आहे। दिवसाच पीत आहात का असे म्हटल्याने मारहाण करीत सीट बेल्टने गळा आवळून बिल्डरला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। ही थरारक घटना बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बजाजनगर चौकातील PVK वाईन शॉप परिसरात घडली। विक्रम प्रकाशराव टाकडे असे जखमी बिल्डरचे तर रवींद्र उर्फ बंडू लाकूडकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दलालाचे नाव आहे। मंत्रालयात आज सकाळी एक दुर्घटना घडली। आज मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या बाहेर सीलिंगचा काही भाग कोसळला। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी किंवा कोणी जखमी झालेला नाही, पण यामुळे मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। प्रदेशातील अशा टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।